हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल। आज आहे दिनांक 5 मे आणि संध्याकाळचे 7:40 वाजतायत। आज रविवार आहे। तेजस आणि मी आम्ही दोघेही घरीच होतो। आज काहीच असं खास केलं नाहीये, पण तरी वाटलं की आज व्लॉग करू। घरातलीच कामं आणि थोडंसं आजूबाजूच्या परिसरमध्ये फिरलोय, तर तो व्लॉग केलाय। मला मान्य आहे की खूप दिवसांनी मी व्लॉग करते, त्याबद्दल क्षमस्व, पण असं काही मेजर होत नव्हतं। यापुढे थोडा अजून रेग्युलर ब्लॉग करायचा प्रयत्न करीन। आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की कळवा। सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिलं म्हणजे तेजस इथे डिशवॉशर मधील भांडी अनलोड करतोय। इथे तुम्हाला दिसतंय तसं डिशवॉशर मधील भांडी कशी स्वच्छ होऊन निघाली आहेत ते पहा। मग ठरवले की आता गाडीला स्वच्छ करायची वेळ झाली आहे, म्हणून आम्ही कार वॉशला गेलो। तुम्ही गॅस स्टेशनवर जाऊन कार वॉशचे पैसे देऊ शकता किंवा पेट्रोल भरतानाच तिथे हे कार वॉश ॲड करू शकता। तुम्ही परचेस केल्यावरती तुम्हाला एक कूपन मिळतं आणि मग ते कूपन तुम्ही एंटर करायचे। इथे तुम्हाला दिसतंय तसं माझी पुढची गाडी पुढे निघून गेली आणि मग मी इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे गाडी हळूहळू पुढे नेते। तो जो ग्रीन ॲरो दिसतोय तो आता एका पॉईंटला येऊन स्टॉप म्हणेल, त्या पॉईंटला मी माझी गाडी तिथे उभे करेन। मग पुढील काही वेळ तुम्हाला काहीही करायचं नाहीये, फक्त गाडीत बसून राहायचंय आणि हे मशीन सगळं काम करतं आणि तुमची गाडी अगदी स्वच्छ होऊन निघते। आजचा दिवस खूप छान आहे, म्हणून तेजस आणि मी ठरवले की आम्ही थोडंसं वॉकला जाऊया आणि आम्ही जिथे राहतो तिथून जवळच बरेचसे पार्क्स आहेत, तिथेच आम्ही आज वॉकला जाणार होतो। हे म्हणजे आम्ही राहतो ते कॉन्डो कॉम्प्लेक्स। छान आहे ना? तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगा। मागे हा स्विमिंग पूल आहे। पार्ककडे जात असतानाच आम्हाला ही लिटिल फ्री लायब्ररी लागते। त्या लिटिल फ्री लायब्ररीत बरीच पुस्तकं असतात आणि त्यात कसं कन्सेप्ट आहे की तुम्ही एखादं पुस्तक जर घेतलं वाचायला तर तुमच्याकडचं पुस्तक तुम्ही त्यात ठेवायचं, म्हणजे जणू जर दुसरं कोणाला जर काही वाचायचं असेल तर त्याला तो ऑप्शन राहतो। तुम्ही नोटीस केलं का तेजस हातात वेट्स घेऊन चालतोय ते? पार्कमध्येच छोटी छोटी तलाव आहेत आणि त्या तलावांमध्ये वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात आणि हे पेलिकन्स पाहून मन खूपच तृप्त झाले। किती सुंदर वाटतायत ना ते। निसर्गाने जणू काही कुठलं तरी एक सुंदर पेंटिंग उभं केलंय असा भास होत होता। किती छान वाटतंय ना सगळं। फायनली विनिपेगमध्ये स्प्रिंग आलंय असं वाटतंय, कारण झाडांना बघा कशी छोटी छोटी पालवी फुटली आहे ती। पार्कच्या दुसऱ्या बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सोय होती। आज मुलं नाही आहेत, पण संध्याकाळी आम्ही जेव्हा इथून चालतो तेव्हा बरीच मुलं खेळत असतात। घरी आल्यावर मग मी हे ग्रीन चिकन केले आणि मग आम्ही दोघांनी बसून छान नेटफ्लिक्सवर कुठला तरी पिक्चर पाहिला। संध्याकाळच्या वेळी आम्ही खुर्च्या बाहेर मांडल्या आणि बाल्कनीतच बसून चहा घेतला। अशा प्रकारे आमच्या रविवारी आम्ही तसं काहीच खास नाही केलं, पण थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं आणि पुढच्या आठवड्यासाठी आम्ही दोघेही सज्ज आहोत। तुमचा पण आठवडा चांगला गेला असेल आणि पुढचा आठवडासुद्धा चांगला जाईल अशी आशा। आणि आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल।